Oh,
नाशिक मखमलाबाद या शहरामध्ये आज कैलासवासी हौसाबाई सावळेराम गामणे
या ठिकाणी सर्व परिवाराने हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. निमित्तानं आपल्याला माहिती आहे गेले 1 वर्ष झालं आईंना आपल्यामधून जाऊन आणि सहपरिवाराने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी झालेले आहात. सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. संजय सावळीराम गामणे त्यांचा मुलगा आहे, मधुकर किसनराव गामणे त्यांचा पुतण्या आहे, गणपत किसनराव गामणे हाही त्यांचा पुतण्या आहे, अरुण किसनराव गामणे हाही त्यांचा पुतण्या आहे, प्रशांत संजय गामणे हा त्यांचा नातू आहे. हा सर्व परिवार या दुःखामध्ये सहभागी आहे. गेली 1 वर्ष झालं आईला आपल्यामधून जाऊन, पण तरी सुद्धा त्यांच्या कार्याची पावती आज तागायत त्यांनी आपल्या हृदयामध्ये जिवंत ठेवलेली आहे. आणि म्हणून दुसरी या ठिकाणी महत्त्वाचं सांगायचं झालं तर कैलासवासी ममताबाई नामदेव काकड या आत्या आहेत. यांचंही प्रथम पुण्यस्मरण आहे. मला इथं आल्याच्या नंतर कळालं, मला फक्त एकच पत्रिका पोहोचली होती, मी आल्याबरोबर विचारलं. तर प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजचंही कीर्तन पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पित करत असताना सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ महाविष्णू एक यावत भूतलावर जन्माला आलेल्या जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवीत आहे. ज्यांनी स्वतःच्या प्रपंचाचा कधी विचारच केला नाही, पण जगाचा प्रपंच सुखाचा केला, असे असणारे देहू निवासी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज, श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत, ज्या संतांनी वारकरी संप्रदायाच्या विचारानं, वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा आपण देतो. असे देवमान्य संत, संतमान्य संत सम्राट जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा हा सर्वांच्या पाठाचा, सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल पुण्यस्मरण, पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करत असताना संत ज्या तिथीला गेले त्या तिथीला आम्ही पुण्यतिथी असं संबोधतो. तुमच्या आमच्या जीवाचं घडतं ते पुण्यस्मरण. प्रापंचिक जीवन जगून त्या जीवनामध्ये नेमकं आम्ही काय प्राप्त केले याला विशेष महत्व आहे. महाराज सांगतात बाबा किती वर्ष जगला याच्यापेक्षा त्यांनी आयुष्यामध्ये काय केलं हे फार महत्वाचं आहे. आणि ती आज पावती आमच्या आईंच्या जीवनाकडे पाहिल्याबरोबर मला दिसून आली. कारण आमच्या भागामध्येही कार्यक्रम होता, पण भव्य उत्साह स्वरूपामध्ये पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एवढी नातेवाईक मंडळी, आप्ते इष्ट सर्वजण एकत्रित येतात. पहिल्यांदा योग या ठिकाणी मी पाहते. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. कारण जीवन जगत असताना माणूस हा आयुष्यभर जगत असतो, प्रपंच केल्याशिवाय तो या ठिकाणी जाऊ शकत नाही. पण त्या प्रपंचामध्ये राहत असताना तो प्रत्येकाला किती प्रेमाने, आदराने बोलतो आणि तो जीवनामध्ये काय कमवतो. महाराज सांगतात बाबा श्रीमंती कमावण्यापेक्षा माणसाने आयुष्यामध्ये पुण्य प्राप्त केलं पाहिजे. कारण जीवनामध्ये माणसं धन कमवण्याच्या भानगडीमध्ये पडतात. आता सध्या बघा माणसाच्या पाठीमागे एवढी धावपळ आहे, एवढी धावपळ आहे, आता शेजारी शेजाऱ्याला बोलायला तयार नाही. म्हणजे एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे. आणि या कालावधीमध्ये एवढं प्रेम सांभाळून ठेवणं म्हणजेच आज कार्याची पावती ठरव. एकदा गेलेला माणूस आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा परत डोळ्याला दिसू शकत नाही. लक्षात ठेवा, तो काहीही करण्याचा प्रयत्न केला तर तो आम्हाला परत दिसू शकत नाही. महाराज सांगतात जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्याची किंमत करा. आणि नाशिक भागामध्ये घरोघरामध्ये आज मी पाहते आई वडिलांच्या सेवेचं हे परमफल, म्हणूनच आपण एवढ्या आनंदाने इथे थाटामाटामध्ये जगू शकतो. विठ्ठल काही कमी पडत नसतं असं आम्ही पेपरमध्ये वाचतो, चित्रीकरणामध्येही वाचतो, पण ते आचरणामध्ये आणत नाही. पण माझ्या भागामध्ये आल्याच्या नंतर इथं मला लक्षात आलं की घराघरावरती आपल्या आई वडिलांची पुण्याई असं नाव लिहिलेलं दिसतं. याचं कारण सांगून जाते, जिथे मायबाप संचिताने कमवतात आणि ते संचित टिकवण्याचं काम पुढे त्यांची सुपुत्र करतात, त्यांची मुलं करतात. आणि म्हणून जीवन जगत असताना धन्य त्याची माता, नंतर धन्य त्याचा पिता आणि 60वीला दाता त्रैलोक्याचा. महाराज सांगतात माय बापाच्या
ज्यांच्या घरामध्ये माय बापाची सेवा नाही ते सगळं काही पुण्य व्यर्थ आहे. विठ्ठल स्वतःसाठी फार मोठे मोठे बंगले बांधले, पण जिथे माय बापाला जागा नाही, जिथे देवाला आदर आतिथ्य नाही, त्या घराला घर पण आहे का? घराला घर पण नाही. कारण खूप मोठा बंगला बांधला आणि त्याच्यामध्ये देवघरच नाही बांधला, तर त्या घराला आम्ही स्मशानभूमी समजतो. शास्त्र वर्णन करतं, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सर पे बिठाना ना चाहिए. चाहे कितनी प्यारी हो कन्या उसे घर घर घूमना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नाही, ज्या घरामध्ये प्रेम नाही, आदर नाही, आतिथ्य नाही, त्या घरामध्ये जाऊन फायदा नाही. घर मी अट्टहास करतोय, बाकी काही लोक जीवनामध्ये अट्टहास करतात, पण त्यांचा अट्टहास काही शेवटीपर्यंत जात नाही. म्हणून माणसाने अट्टहास करावा, पण चांगल्याच गोष्टीचा अट्टहास करावा. मनाला संबोधून तुकोबाराय बोलायला लागले, नको नको मना गुंतू माया जाळी, पण कुठे गुंतू नको, तर प्रपंचामध्ये गुंतू नको. प्रपंच हा फलकट आहे, म्हणजे आसार आहे. मग महाराज सांगतात, जरावे सावकाश. प्रपंच दिल्याशिवाय इथे आलेल्या व्यक्तीला जाता येणार नाही, पण साधत असताना त्याच्यामध्ये राहायचंय, पण त्या ठिकाणी निर्विघ्न अशा प्रकारचं जीवन जगायचं. विठ्ठल संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म गेला. प्रपंचाच्या नावामध्ये जीवन जगत असताना याला शून्य समजायचं का? महाराज सांगतात, याला मिथ्या समजा. मिथ्या म्हणजे प्रपंच हा मिथ्या आहे, तो फलकट आहे, तो दुःखदायी आहे, तो दुःख दिल्याशिवाय जाणार नाही. दुःख दिल्याशिवाय आतापर्यंत संसार आमच्या जवळून गेलेला आहे का? कोणाला छोटं दिलं, कोणाला मोठं दिलं. देण्या देण्यामध्ये फरक आहे. गरीबाला गरीबाच्या स्थितीमध्ये ठेवलं, श्रीमंताला श्रीमंताच्या स्थितीमध्ये ठेवलं. परमेश्वराने प्रत्येकाला समान आयुष्य दिलं, 100 वर्षाचाच कालावधी दिला. कोणाला काही वेगळं दिलं का महाराज? कोणाला वेगळं दिलं नाही, प्रत्येकाला समान दिलं. पण दोही पिवावरी घेऊन जाता आणि हाता होई अपघात शरीराचा. महाराज सांगतात, दोन्हीही साधण्याचा प्रयत्न केला तर फटफटिती होते. मग फटफटिती न करून घेता जीवन जगायचं असेल तर नको नको मना गुंतू माया जाळी. माया जाळ म्हणजे नेमकं काय आहे? तर ज्या प्रपंचामध्ये आम्ही राहतोय, ज्या वस्तूवर आम्ही प्रेम करतोय, हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे, सगळं माझं आहे म्हणतो, पण आयुष्यभर मिळून सुद्धा त्या वस्तू आमच्या सोबत जात नाही. बरं, ज्या वस्तूवर आम्ही प्रेम करतोय त्या वस्तू फलकट आहेत, माहीत असताना सुद्धा आम्ही प्रेम करतोय आणि मग पुन्हा मात्र त्या दुःखामध्ये अडकले जातोय. महाराज
पण कार्य करून जात असताना आम्ही सोबत काही नेत नाही। ताया है सो जाएगा राजा रंग फकीर, किती सिंहा पर चेहरे किती रे पेहरे, जंजीर जो जीव जन्माला आलेलाच आहे त्याला मरण हे अटळ आहे, सत्य आहे, ते त्याला चुकवता येणार नाही। पशुपाप पुण्य काय हे जाणवती, उत्तम मध्यम भोग भोगिती आणि काही उपजताची मरती, बहिरंग होती पावळमुखी। काही जन्माला आल्याबरोबरच एका पायानं वाकडे, काही भगवंतांनी डोळ्यात गेले, काही पायात घेऊन गेले, काही कमरेत घेऊन गेले, म्हणजे एक एक पार्ट कमी केलं भगवंतांनी। पशु पक्ष्यांना तो अधिकार दिलेला नाही। जागा होतो का माणूस? 100 वर्षाचं आयुष्य दिलं पण माणूस जागा होत नाही। तुम्हाला मध्ये ना मामी कोणासी सदा हुसहुसी धुळा जैसा, तरुणपणाचं मन कर्मार्थाकडे येऊ देत नाही। आणि मग तुम्ही म्हणताल आम्ही 40च्या पुढे करू, पण तिथपर्यंत आमचं शरीर साथ देत नाही। देवानं प्रत्येकाला 40-40 वर्ष हात जोडून विनंती केली, देवा आमचं 20-20 वर्ष आयुष्य कमी करा। देवाने सांगितलं दिलेलं आयुष्य परत देता येत नाही, तुम्ही तुमचं कोण पहिले 40 किती झाले 100 अशी झाली 100 वर्षाची गणना। जोपर्यंत 40 वर्ष आहे तोपर्यंत देव धर्म संत काही मानत नाही। 40च्या पुढे 60 पर्यंत जर घरे या माणसाला ही जागा सापडली असेल का इथं मिळण्यासाठी, याचा काही दोष नाही, तर सालं गाळवाने दिलेली आहे। माणूस 100 पर्यंत जगू शकतो। ऐका 100 पर्यंत
ग्रंथ असा होता, त्याचं नाव आहे ऋग्वेद. आणि हा ऋग्वेदासारखा ग्रंथ ज्यावेळेस सांगितलं की हा तुम्ही भारताच्या संस्कृतीमध्ये महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तुम्हाला तिथे मिळेल, तुम्ही जा आणि हा ऋग्वेद घेऊन या. ज्यावेळेस सिकंदर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आले ऋग्वेद घेण्यासाठी, ऋग्वेदासारखा ग्रंथ मिळेल का विचारलं. इथून जवळ जर गेला तर जवळच तुम्हाला ऋग्वेदासारखा ग्रंथ पाहायला मिळेल. आणि एक सर्वसामान्य माणूस आहे, त्याच्याकडे तो ग्रंथ तुम्हाला मिळेल. सर्वसामान्य माणसाकडे गेले, विचारलं तुमच्याकडे ऋग्वेदासारखा ग्रंथ आहे का? सांगितलं आहे, पण तुम्ही माझ्या मुलाला दिलेला आहे. आता सिकंदर त्या मुलाकडे गेले, सांगितलं मला तो ऋग्वेदासारखा ग्रंथ मिळेल का? मुलाने सांगितलं मी सगळा ग्रंथ वाचला. सगळा ग्रंथ वाचला. वाचून झाल्याच्या नंतर तो सगळा अख्खाच्या अख्खा ग्रंथ पाण्यात टाकला. आता पाण्यात टाकलेला ग्रंथ परत मिळेल का? मिळू शकत नाही. सिकंदर नाराज झाला. सिकंदराला वाटलं एवढे सगळे राज्य मी बळकावले, प्राप्त केले, पण या महाराष्ट्राच्या भूमीतला ऋग्वेदासारखा ग्रंथ मी प्राप्त करू शकत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. तो सिकंदर त्या मनुष्याकडे पाहू लागला. तो क्रोधायमान झाला, तो रागावला. सांगितलं तुम्ही असं का केलं? त्यावेळेस तो व्यक्ती बोलतो, हे पहा, या मुलाने बोलूनही दाखवेल आणि लिहूनही तुम्हाला दाखवेल ही माझ्या भारताची संस्कृती. विठ्ठल सिकंदरासारख्या राजाला ऋग्वेदासारखा ग्रंथ एका 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या मुलाने तोंडपाठ करून दाखवला. पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जेथे हरीचे दास जन्म घेती. अशा काही पवित्र कुळामध्ये, अशा भारतीय संस्कृतीमध्ये, एखाद्या जिल्ह्यामध्ये, एखाद्या तालुक्यामध्ये, एखाद्या गावामध्ये, एवढ्या कुळामध्ये असा सात्विक मुलगा जर जन्माला आला, ते कुळही पवित्र होतं, ते गावही पवित्र होतं आणि तो देशही पवित्र होत असतो. विठ्ठल सर्वप्रथम या संस्कृतीमध्ये तुम्हाला संस्कार शिकायला मिळतील. कारण भारत देशामध्ये जेवढी संस्कृती जोपासली आहे, इतर संस्कृती त्या ठिकाणी जोपासलेली दिसत नाही. इतर देशामध्ये जाऊन पहा तुम्ही, ती संस्कृती तुम्हाला दिसत नाही. एवढंच नव्हे तर या ठिकाणी वारकरी संप्रदाय सुद्धा दिसून येणार नाही. पण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, भारतीय संस्कृतीच्या भूमीमध्ये तो संप्रदाय जोपासलेला आहे, तो टिकवलेला आहे. म्हणून आज आम्ही इथे आनंदाने राहू शकतोय. महाराज सांगतात ही पूर्वजनांची संस्कृती आहे. ज्यावेळेस पूर्वजी इथं आले, ती संस्कृती जोपासून ठेवली आणि त्या संस्कृतीवर आज आम्ही आनंदाने हे सर्व विश्व पाहतोय. ही माझ्या ज्ञानोबा आणि तुकोबा यांची ताकद. विठ्ठल प्रपंचामध्ये वावरत असताना नको नको म्हणा गुंतू माया जाणी. म्हणजे कशासाठी? तर काळ आला जवळी त्रासावया. काळ क्षणात कुणाच्या जवळ येईल काही सांगता येतं का? आता बसमध्ये बसलो होतो. बसमधून खाली उतरता उतरता एका क्षणात झटका आला, जागेवर निघून गेला. काळ जवळ आला ना? काळ जवळ आला पण लक्षात आलेला नाही. महाराज सांगतात काळ जवळ येण्याच्या अगोदर सावध व्हा. संतांनी काळावर मात केली. तुम्हा आम्हाला काळावर मात करता येते, पण त्या पद्धतीचं आचरण आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे, तर ते आमच्या जीवनामध्ये आम्हाला टिकवता येतं. हिताहित ठाऊक या संतांना हित माहित आहे, अहित ही माहित आहे. या व्यक्तीपासून आमचं हित आहे, या व्यक्तीपासून आमचं चांगलं होणार आहे, हे संतांना कळाल्यामुळे महाराज सांगतात काळ आला जवळी त्रासावया. काळ म्हणजे काही लोक जीवनभर जगतात पण त्यांना काळ लक्षात येत नाही. आता उत्तम काळ, मध्यम काळ आणि अधम काळ. उत्तम काळ, मध्यम काळ आणि अधम काळ. उत्तम काळ आयुष्यभर माणूस जगतो पण तो सात्विक जगतो. मध्यम काळामध्ये तो माणूस जगतो, मध्यम काळामध्ये तो माणूस जगतो, प्रत्येकाच्या समोर नतमस्तक होतो पण जीवनामध्ये काही देत नाही. आणि अधम काळ आयुष्यभर जगला पण कुठे अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान केलेलं नाही. विठ्ठल घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे
2 वर्षांनी यायचं. पण शेवटी माझी मुक्ताबाई 2 बोट वर करते आणि मुक्ताबाई त्या काळाला उद्देशून सांगते, अरे यमा, मी 2 बोट वर करते म्हणजे तू 2 वर्षानंतर परत येशील. एक लक्षात ठेव, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत ना तोपर्यंत माझा ज्ञानदाता जिवंत आहे.
चूक झालेली आहे. पुन्हा तुम्ही कितीही शरणागती केला फायदा नाही. महाराज सांगतात एकदा चूक झाली ना तर तात्काळ माणसाने सावध झालं पाहिजे. नाही विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी. म्हणले महाराज आयुष्यभर जगतोय पण विषयामध्येच गुंततोय. विषयामध्ये गुंततोय. विषय एवढे दुःखदायी आहेत त्याला कळून सुद्धा जो विषयाचा आनंद आणि उपभोग घेत असेल तर फायदा आहे का? विषय सेविता कोण तृप्त झाला आणि इंद्रने निमाला अग्नी कोटी कुणीही प्रमाण दिलं महाराजांनी. विषयाचं सुख ज्या ठिकाणी तुम्ही भोगला तर तिथे तुम्हाला सुख आणि आनंद मिळणार नाही. तुम्हाला सुख आणि आनंद मिळणार आहे तो फक्त भगवंताच्या चरणाजवळ. विठ्ठल तन भी तेरा मन भी तेरा तेरा पिंड प्राण सब कुछ तेरा तू है मेरा ये दादों का ज्ञान. भजोले भैया राम गोविंद नाम. अभ्यासाशिवाय हे प्राप्त होऊ शकत नाही. बाबा जीवन जगत असताना
भाड्याने ते शरीर आमचं कशाचं आहे, भाड्याचं आहे. आणले नाही महाराज, पण याच्यावर आम्ही विजय मिळवू शकत नाही, कारण शरीराची आल्याच्या नंतर सोबत काही घेऊन जात नाही, पण मरताना सुद्धा काही सोबत घेऊन जाणार नाही. त्याचं वर्णन कबीरदास महाराज सुंदर अशा पद्धतीच्या द्वारे करतात. कबीरा पडला. जसं यमुनेच्या डोहात चेंडू जाऊन पडला, सगळे सवंगडी बाजूला गेले, म्हणले नाही बाबा जाणार आम्ही तिथे.
जायचं नाही विठ्ठल. ज्ञानोबायांची देहाचे म्हणाले तर देह सार्वजनिक संपत्तीमध्ये मोडतो. याचे मायबाप म्हणतात बाळू माझा, बाळू म्हणतो देह माझा, यमराज म्हणतात देह आमचा आणि पंचमहाभूत म्हणतात देह आमचा. मग एका वस्तूवर जर चार चार लोक हक्क दाखवायला लागली तर त्या वस्तूला मालकीची म्हणतात का सार्वजनिक? सार्वजनिक. इथेही माऊलींचा प्रश्न संभवत नाही. मग जीवाचे म्हणा जीव पाहू नये, घर मालक नाही, पाहुणा येतून जातो त्याला म्हणतात पाहुणा. पण काही काही पाहुणे असे निघाले एकदा घरात शिरले की बाहेर जायचं नावच घेत नाही. देहाचे नाही, जीवाचे नाही, मग चला आत्म्याचे म्हणा, आत्म्याचाही प्रश्न संभवत नाही. न जायते निवृत्ती महाराजाची नायक भूता भविता वाहन भूय आत्मिक शाश्वत पुराय हन्ने ते हन्ने माने शरीरे. आत्म्याचेही मायबाप नाही, देहाचे नाही, जीवाचे नाही, मग चला इंद्रियाचे म्हणा. तुकोबारा इथं बोलतात काम क्रोध बंदी हानी, तुका म्हणे दिले दोन्ही आणि इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. याच्यावरती विजय मिळवण्याकरिता अगोदर प्रभूची साधना महत्वाची आहे. शास्त्रकार इथे सांगायला लागले, दिन कहे धन्यवाद
ईश्वराचं चिंतन करायचं. सर्व श्रोता मायबाप सर्वांनी वर हात वर करायचे, सुंदर भजन करायचं. श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे
पाहिजे, कारण पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. सज्जन माणसाचं नाव हे टिकत असतं, दुर्जनाचं नाव हे मिटत असतं. पुन्हा सांगते धनवंतालाही सर्व मान्यता हे जगी, आणि तिने वाईट मार्गाने मिळवलेलं धन ते माणसाच्या आयुष्यामध्ये कधीही सुख आणि समाधान देणार नाही. म्हणून जीवनामध्ये चांगलं कर्म करा. जीवन जगत असताना प्रत्येकाला आपलं समजा, आणि महत्वाचं म्हणजे जीवन जगत असताना ज्या मायबापाने लहानाचं मोठं केलं हे विश्व दाखवलं जगाच्या पाठीवर आला, त्यांच्यावरती कधी बैमान होऊ नका. कारण कोणसी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन मां नहीं मिलती. जास्त वेळ घेणार नाही, आता सर्व मंडळी आलेले आहेत. 10 मिनिटामध्ये महाराष्ट्रावर फिरत असताना आई वडिलांविषयी मी 10 मिनिटं बोलतच असते कीर्तन झाल्याच्या नंतर. कारण ज्यांनी आम्हाला जन्माला घातलं, हे विश्व दाखवलं, हे सुंदर विश्व आपण ज्याच्यामध्ये पाहतोय, त्या आई वडिलांचं चिंतन होणं फार महत्वाचं आहे, फार गरजेचं आहे. विठ्ठल सांगत राहील ज्यांची आई मरण पावली त्यांनी समजावं जगातलं सुख संपलं. तुम्ही कितीही मोठं व्हा स्वकर्तृत्वाने, मोठमोठ्या लोकांची शाबासकीची धाम असेल तुमच्या पाठीवरती, पण तुमच्या अशिक्षित आईच्या शाबासकीत प्रेम आहे ना, तेवढं टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही. बस आई ती आई, तिच्या प्रेमाची सर सुद्धा येणार नाही. जेव्हा सुभद्रा रडू लागली तेव्हा भगवान श्रीकृष्ण समजून घालतात, रडू नको सुभद्रे, कारण अर्जुनासारख्या वीराची बायको आहेस तू, पांडुरंगाची सून आहेस, परमेश्वराची बहीण आहे. सुभद्रे रडणं हे तुला शोभतं का? देवा, हे सगळे नाते पाठ आहे प्रेमाला. मी अर्जुनाची बायको रडत नाही देवा, मी पांडुरंगाची सून देवा, मी परमेश्वराची बहीण रडत नाही देवा, मी अभिमन्यूची मां रडते, हे तुला कळणार नाही देवा. माझ्या मुलानं दिली म्हणून खाताना वाटलं, म्हणून दादा कुत्र्याला किती भाकरी टाका ते चावल्याशिवाय राहणार नाही. पण माय बापाला भाकरी द्याल तर बरेपर्यंत आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवन जगत असताना सांगून जाते, आणि जीवनामध्ये नाही धन मिळवले चालेल, पण माय बापांची सेवा फार महत्वाची आहे. कारण ऊपर जिसका अंत नहीं होता उसे आसमां कहते हैं, और धरती पे जिसका अंत होता है उसे माँ कहते हैं, उसे माँ कहते हैं, उसे माँ कहते हैं. कारण भगत सिंह राजगुरु सुखदेव फासावरती सुद्धा चढतायत, चढता चढता आपल्या मातेला एक वचन देतायत, माते आम्हाला तू जन्माला घातलं ना, आनंदाने आतापर्यंत तुझ्या सोबत राहिलो माते, पण या देश सेवेसाठी आम्ही स्वतःला बलिदान केलं. पण लक्षात ठेव, 9 महिने 9 दिवसांनी तुझ्याच उदरी जन्म घेऊन हे आश्वासन जे मुलं देतायत जगाच्या पाठीवर सर्वसामान्य असतील का दादा, म्हणून सांगून जाते. करचने हम पिता जानतन साथियों, अब तुम्हारे हमारे वतन साथियों. करचने हम पिता जानतन साथियों, अब तुम्हारे हमारे वतन साथियों. आम्ही पाहतोय ते फक्त मातेच्या कृपाईनं, आणि म्हणून आज या ठिकाणी आमच्या मातोश्री सर्वांच्या लाडक्या असणाऱ्या आपल्यामधून निघून गेलेल्या आहेत. आज 1 वर्ष परिपूर्ण झालं. उसाबाई सावळीराम गामणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज सर्व आपली मंडळी सर्वजण उपस्थित आहात. या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील पहिले हुतात्मा, या ठिकाणी 1971च्या भारत पाक युद्धामध्ये वीरमरण आलेले शहीद लान्स नायक पुंडलिक दराडे यांच्या स्मारकासाठी 5,000 रुपये देणगी श्री ज्ञानेश्वर काकड यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. यापूर्वीही आई आणि वडील आत्यांच्या नावानं 1-1 ग्रॅम सोनं या ठिकाणी देणगी स्वरूपामध्ये दिलेलं आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. आपण त्यांना कोंडाजी दराडे यांच्या स्मारकासाठी देणगी दिली, 5,000 रुपये देणगी दिलेली आहे. बोला पुंडलिकावळ विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आमच्या दुसऱ्या दिदी शुभम
ज्ञानेश्वरी दिदी, हो ज्ञानेश्वरी दिदी, एकदा जोरदार टाळ्या वाजवा तिच्यासाठी. कमी वयामध्ये मोठा खास आहे. विचार केला तर एवढ्या लहान वयामध्ये एवढी सुंदर देवी भगवंताने दिलेली आहे, पचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अतिशय साष्टांग प्रणिपात. सोबत तुम्ही महेशाची अमृती कार्यक्रमाची शूटिंग त्यांनी केली, त्यांच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात. आज कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित, ज्यांच्यामुळे महाराष्ट्र मी फिरत असते असे असणारे माझे पती परमेश्वर, त्यांच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात करून इथं सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. सर्वांनी टाळ्या वाजवा. आज या ठिकाणी आपले सर्वांचे आवडते ज्यांनी आज त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी गर्दीचा सुद्धा विक्रम केला असे यांचे संजीव भाऊ त्यांच्या मातोश्री हौसाई यांचं एक वर्षापूर्वी निधन झालं आणि ममताई काकड यांचंही निधन झालं. या दोन्ही स्मृतीप्रित्यर्थ आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आला. त्यामुळे मी आपले ऋणनिर्देश करतो आणि या ठिकाणी अंजलीताई केंद्रे एवढ्या लांबून मिळून या ठिकाणी आल्या. त्यांचं मी तिसरं कीर्तन ऐकतो. एकदा राममंदिरात ऐकलं, एकदा जिजाताई पालवे यांच्याही कार्यक्रमासाठी त्याच आल्या होत्या आणि आज त्या आल्या. राम मंदिरामध्ये विश्वनाथ आपले जय आंबे यांनी त्यांचा कार्यक्रम ठेवला होता, तोही कार्यक्रम मी ऐकला. अशा पद्धतीने अतिशय सुंदर असं साधा सोपा आपल्या जीवनातील सगळ्यांना कळेल असा नको नको मना गुंतू मायाला आणि काळा आला जवळ रासावया इतका सुंदर अभंग त्यांनी घेतला. या ठिकाणी अनेक मान्यवर बोलायचे. मातोश्री रामदास जोवाले आमचे माजी नगरसेवक लक्ष्मणांना साहेबावे आहे, सायकेडहून जगन्नाथ कुठे आहेत, रवी भाऊ कुठे, अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले, वेद नाईकचे अनेक संचालक आलेले आहेत. त्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि बाजार समितीचे माजी सभापती, स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजीराव चुंबळे यांना या ठिकाणी विनंती करतो 2 शब्द बोलावे. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या वतीने श्रद्धांजली वाहतील. आपल्या विभागाचे माजी गामणेताई आणि वाकडताई यांच्या परिसरात आपण सर्व खरं तर आपल्याला केंद्रेताईंनी जीवन जगण्याचं प्रपंच करण्याचं आणि आपल्या शरीरामध्ये सात्विकपणा कसा राहावा याबद्दल आपल्याला त्यांनी त्यांच्या कीर्तनामधून जे सांगितले त्याचं तंतोतंत आपण पालन कराल अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि आई गेल्यानंतर जीवनामध्ये आपलं कोणी राहत नाही, कोणीच नाही. मी आईच्याबद्दल काय सांगावं. आज हे संजू भाऊ कामने समजा या आजीच्या ऐवजी दुसऱ्या 5-10 का होईना
असे मी आपल्याला माझ्या जुम्या परिवाराच्या वतीनं या दोन्ही मातेला भावपूर्ण